सकाळ 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 शिव सकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आलोय सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या दोन जुळ्या किल्ल्यांना भेट द्यायला। ते दोन जुळे किल्ले म्हणजे चंदन आणि वंदन। तुम्ही पाहू शकताय मी येऊन पोहोचलोय आता गडाच्या पायथ्याला आणि मी वाट बघतोय आदित्यची। आदित्य लिंबूवरून येणार आहे, तर त्याची वाट पाहत मी आता थांबलेलो आहे। तर आदित्य आल्यानंतर आपण वर जाणार आहोत। मित्रांनो, या चंदन वंदन गडाच्या पायथ्याला एक श्री गणेशाचं मंदिर आहे आणि आता आपण दर्शन घेणार आहोत। मित्रांनो, हा नवसाचा गणपती मानला जातो आणि मूर्ती तुम्ही पाहू शकता की प्राचीन मूर्ती आहे। या बाजूला माझ्या पाठीमागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर विंडमिल आहे। तिथं भरपूर हवा आहे। भरपूर हवा असल्यामुळेच कदाचित इकडे विंडमिल जे आहे त्या लावलेल्या आहेत। इकडे गडाच्या पायथ्याला तुम्ही पार्किंगची सोय केलेली इथं दिसेल आपल्याला। 4 व्हीलर 2 व्हीलर इथं आरामात लागू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आणि इकडून आपण वर जाऊ शकतो। आदित्य निकम आता आपल्याला जॉईन झालेला आहे। याची वाट बघत आपण बराच वेळ थांबलो होतो आणि आता आम्ही चाललोय वर। या अशा पद्धतीच्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत आणि या पायऱ्यांवरून आता आपण पुढे चाललोय। थोड्या पायऱ्या वर चढून आल्यानंतर या अशा पद्धतीची बैठक व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते। पायऱ्या जे आहेत ते संपलेले आहेत आणि अशा पद्धतीचा रोड जो आहे तो चालू झाला। मित्रांनो, हा जो आहे तो हा चंदनगड आहे आणि या बाजूला तुम्ही पाहिलं तर हा वंदनगड आहे। मधल्या बाजूला जी खिंड दिसते त्या खिंडीमधून आता आपण जाणार आहे। मला एक इथं मंदिर दिसतंय, ते कोणतं आहे बघूया आपण। देवीचं मंदिर दिसतंय, दर्शन घेऊया आणि आता निघूया। मित्रांनो, कोणतं गाव रे? पळशी। मित्रांनो, हे पाहू शकताय तुम्ही रानमेवा करवंद म्हणतो आपण या फळाला। या बाजूला हे झाड जे आहे ते पूर्ण भरलेलं आहे पण अजून पिकलेले नाहीत आणि मे महिन्यामध्ये याला पाड येतो ना आपण खाऊ शकतो मे महिन्यामध्ये। आणि तुम्हाला या अशा पद्धतीची झाडी जी आहे ती ठिकठिकाणी या गडावरती दिसेल। म्हणजे ज्यावेळी सीझन असेल ना त्यावेळी चंगळच होणार आहे तुमची। रानमेवा तुम्हाला इथं भरपूर खायला मिळणार आहे। चलो मित्रांनो, या बाजूला तुम्ही बघू शकताय दरवाज्यावर उजव्या बाजूला श्री गणेशांची मूर्ती आहे आणि इकडं हे फूल आहे। या बाजूला पण काही नक्षीकाम केलेलं तुम्ही पाहू शकता।
मित्रांनो आता आपण आलोय भोज दरवाजाजवळ आणि भोज दरवाजा जो आहे तो ते 2-4 महिन्यापूर्वी जो आहे तो पूर्ण पॅक होता आणि शिववंदन ग्रुपनी हे जे काम आहे ते केलेलं आहे. अगदी म्हणजे पूर्ण हा मुरुम जो दिसतोय तो पूर्ण काढून साफ केलेला आहे. आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे. आतमध्ये जाऊन पाहूया की कशा पद्धतीनं हा भोज दरवाजा आहे. असं म्हटलं जातं की पन्हाळ्यावर जशी रचना आहे तर त्या पद्धतीचीच रचना इथं आपल्याला पाहायला मिळते. चला मी खूप एक्साइटेड आहे तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. भोज दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक दुसरा छोटा दरवाजा दिसतो, उपदरवाजा ज्याला आपण म्हणू शकतो. त्या उपदरवाजाच्या वर जर तुम्ही बघितलं तर एक शिलालेख लिहिलेला आहे, पण तो जो आहे तो उर्दू मध्ये दिसतोय, उर्दू असावा कदाचित. आणि खाली तुम्ही बघितलं तर आतमध्ये जे पायरेकरांच्या देवड्या वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आतमध्ये जाऊया आता. भोज दरवाजाचा आतमधील भाग आहे आणि आतमधील भाग जो आहे तो पूर्णतः सुस्थितीत दिसतोय. पण या बाजूला जर तुम्ही पाहिलं मागाशी म्हटल्याप्रमाणे इकडे थोडा मुरुम ढासळलेला आहे पावसामुळे वगैरे. हा जो दरवाजा आहे तो शिववंदनेश्वर प्रतिष्ठान जे आहे तर त्यांनी क्लिअर केलेला आहे. पूर्णतः ही जी घाण जी आहे तर त्यांनी काढलेली आहे. तर त्यांना एक सॅल्यूट. पन्हाळ्यावर जशी रचना आहे त्या पद्धतीतच इथं रचना केलेली दिसते आणि पहारेकरांच्या देवड्या इथं केलेल्या दिसतात आपल्याला. अगदी सुस्थितीत आहे. या बाजूला जे बांधकाम आपण बघतोय ते सुस्थितीत आहे. मात्र इकडे वर जर तुम्ही पाहिलं तर खूप धोकादायक आहे मित्रांनो, अत्यंत धोकादायक आहे. हा दगड जो आहे तो कधीही खाली पडू शकतो. त्यामुळे जाणं येणाऱ्या पर्यटकांसाठी एक सूचना आहे की थोडंसं बघूनच तुम्ही अंदाज घेतच वर गेलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊन चालणार नाही. समोरचा जो खांब आहे तुम्ही पाहू शकता, हा अखंड एक दगड आहे आणि या दगडामध्ये तो कोरलेला आहे. तशाच पद्धतीचे इकडे पण दगड आहेत. या बाजूला या पद्धतीची जी झाडं आहेत हे उगवल्यामुळे मित्रांनो हे दगड जे आहे ते लूज झालेले आहेत आणि हे कधीही ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येताना जे आहे ते पर्यटकांनी थोडंसं जपूनच यायला पाहिजे, पाहायला पाहिजे. तुम्ही समोर हा जो दगड बघताय तो अगदी मुळाच्या खालीच आहे आणि कसं काय बहुतेक त्या मुळांनीच जखडून ठेवलेला आहे. तो कधीही सुटू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो आता भोज दरवाजापासून आम्ही आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आल्यानंतर हा चुन्याचा घाणा जो आहे तो दिसतोय इथं. तुम्ही पाहू शकता हा चुन्याचा घाणा आहे. मात्र त्याचं जे जातं असतं, त्याचं जे व्हील असतं ना ते इथं आता सध्या नाही आहे. आणि या बाजूला इथं एक बोर्ड दिसतोय आम्हाला, काळूबाईचं मंदिर आहे आणि त्या मंदिराकडे जाण्यासाठी इकडे एक मार्ग आहे या बाजूला. संभाजी महाराजांना इथं काही दिवस ठेवलेलं होतं. बरोबर. आणि त्यामुळे संभाजी महाराजांचं सुद्धा इथं वास्तव्य होतं या किल्ल्यावर. ही एक फार मोठी घटना आहे मित्रांनो, कारण संभाजी महाराजांचं पण वास्तव्य या ठिकाणी होतं, या किल्ल्यावरती होतं, चंदन आणि वंदनवरती. पाहण्याचं असं वैशिष्ट्य आहे की आम्हाला म्हणजे जुनी लोक म्हणायची की ह्या स्वयंपाक लय भारी होतो, एकदम चविष्ट स्वयंपाक होतो. पाण्याचं फक्त खाली नेलं का नाही पाणी तर ती वापरू शकत नाही आपण. बरोबर, खाली नेल्यावर खराब होत. असं लोकांची लोकांची इथलं पाणी खाली नेत नाही. तर मित्रांनो हे जे समोर आपल्याला दिसत आहे ते धान्याचं कोठार आहे आणि आपण आतमध्ये जाऊन बघूया. धान्याचं कोठारच आहे ना? अच्छा, आतमध्ये जाऊन बघूया मित्रांनो कशा पद्धतीचं हे आहे. थोडस आतमध्ये एकदम अंधारी खोली प्रमाणे जे आहे ना ते त्या पद्धतीत हे आहे. एकच पिलर आहे इथं आणि दोन्ही बाजूला अशा पद्धतीच्या दोन्ही बाजूला 2 झरोके आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो. आणि थोडासा अंधार असल्यामुळे क्लिअर दिसत नाही. शिववंदनेश्वर मंदिराजवळ आता मित्रांनो आपण आलेलो आहोत. या बाहेरच्या बाजूला मित्रांनो हे विरगळी पाहू शकताय. फार प्राचीन, कमीत कमी 1000 वर्षापूर्वीच्या ह्या असणार आहेत. आतमध्ये तुम्ही बघू शकता एक शिवलिंग आहे, अतिशय प्राचीन शिवलिंग आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो. तर या बाजूला एक आपल्याला ही अशी समाधी टाइप मध्ये दिसते. या तलावाच्या समोरचं जे आहे हे मेन गेट आहे. या तलावामध्ये आत जाण्यासाठी हे प्रवेशद्वार केलेलं आहे आणि इथून आता आपण आत चाललेलो आहोत. इथे मोटर लावलेली आहे. बरोबर, कारण ह्या मोटरने आपण वरती पाणी तिकडे ड्रम नेलेले आहे. बरोबर, तिथे नळ वगैरे लावले, 4 नळ लावलेले आहेत. त्या नळाने सगळं पाणी काय वजूसाठी, काय इतर सर्व पिण्यासाठी सर्व तिथं आपण वापर करतो. त्याबरोबर काय त्याला स्वच्छ राहतं. कथा आणि कादंबऱ्यांमध्ये जुळ्या भावांविषयी नेहमीच उल्लेख केलेला असतो. मात्र दुर्ग विश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात. सातारच्या जवळच 24 किलोमीटर अंतरावर ही दुर्ग जोडी उभी असून किल्ल्याची उंची 3800 फूट इतकी आहे. याच्या पूर्वेस जरांडेश्वर, कल्याणगड, भवानीचा डोंगर, तसेच पश्चिमेस वैराटगड, पांडवगड, तर एकीकडे महाबळेश्वर व दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर ही दुर्ग संपदा जी आहे ती उभी आहे.
इसवी सन 1191-92 सालच्या ताम्रलेखानुसार चंदन व वंदन हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज यांनी बांधले आहेत. 1673च्या सुमारास शिवरायांनी सातारा परत जिंकला आणि त्याच वेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा याचबरोबर हेही किल्ले सामील करून घेतले असे इतिहास सांगतो. गडावर आजही अनेक वास्तू नजरेस पडतात. त्यात सुरुवातीला एका मोठ्या वडाच्या वृक्षाखाली एक महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात शिवलिंगे आहेत. ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून श्रावणात येथे मोठी यात्रा भरते. याबरोबरच पीर दर्गा या ठिकाणी आहे. सदरेसारखे बांधकाम, पडके बुरुज, कोठारे असे काही अवशेष आजही आपल्याला इथं पाहायला मिळतात. येथे मंदिरे व दर्गा असल्यामुळे सर्वधर्मीय पर्यटकांची रेलचेल येथे वर्षभर पाहावयास मिळते. व महत्त्वाचे म्हणजे पायथ्याशी असलेली वनसंपदा, वन्य प्राणी, पक्षी वैभव निसर्गप्रेमींना येथे आकर्षित करते. तर मित्रांनो, आता आम्ही संपूर्ण गड पाहिला आणि आता आम्ही गड उतार होतोय आणि खूपच पुरातन वास्तू आम्हाला इथं पाहायला मिळाल्यात. प्रत्येकाने इथं यावं आणि अवश्य या किल्ल्याला भेट द्यावी ही मनापासून माझी इच्छा आहे. आणि आता आम्ही गड उतार होतोय मित्रांनो.